गेल्या 4-5 दिवसांपासून मराठा आरक्षण प्रश्नी ज्या जरांगे पाटलांनी बैठका सुरू केल्या आहेत त्या बैठकांचं रूपांतर सभेत होत आहे आणि त्याची संपूर्ण राज्यभर चर्चा सुरू आहे आणि त्यामध्ये प्रामुख्यानं डिफेंडर गाडीची चर्चा सुरू आहे. ती गाडी कोणी दिली, काय दिली, त्यामागचा हेतू काय आहे ते आपण जाणून घेऊया. नमस्कार. तुमचं नाव सांगा आणि काय नक्की हिस्ट्री काय गाडीच्या पाठी. मी सुभाष भोसले. ही गाडी आम्ही मागल्या 15 दिवसात घेतली होती. आम्ही एक व्यावसायिक आहे, शेतकरी आहे, टोळ्या वगैरे आहेत. भाऊच पण व्यावसायिक, सराफ व्यावसायिक आहे, मी पण सराफ व्यावसायिक आहे. एक जरांगे पाटील एक मराठा समाजासाठी आमच्या गोरगरीब लेकरासाठी झटत आहेत. त्यांचे शिक्षणाचं त्यांना फीची सवलत मिळावी, नोकऱ्या लावाव्यात व लहान मुलांचं म्हणजे हे व्हावं, नोकरी वगैरे होऊन फीस सवलत होऊन सर्व गोष्टी मिळाव्यात. ते उपोषण करून थकलेले आहेत. मग तेवढा त्यांचा एवढा लांबचा प्रवास त्यांच्या शरीराचे हे सुखरूप व्हावा यासाठी मी त्यांना विनंती केली. ते एवढी मोठी गाडी म्हटल्यानंतर नको म्हटले, चर्चा दुसरी होईल. पण मी विनंती केली, काही पण करून ह्या गाडीत बसा, तुम्ही आमचं दैवत आहेत. आपण गाडी देवाला घेऊन जातो तसेच मी ते दैवत मानले. मराठा समाजाचे दैवत, सर्व मराठा समाजाचे दैवत आहेत. त्या दैवताला गाडीत बसावी अशी माझी इच्छा होती आणि ती पूर्ण झाली. खरं तर आपण नवीन तुम्ही शोरूम जवळपास गाडीची 2 कोटी रुपये तर किंमत असेलच. गाडीची 1,90,00,000 किंमत आहे. आणि नवीन गाडी दिली, त्या गाडीवरती कितीतरी लोक चढतायत, उतरतायत, त्या गाडीची अवस्था देखील खराब होणारच आहे. पण काय वाटत नाही का तसं? नाही, काय वाटत नाही. समाजासाठी जाणारे आपण आपल्या व्यवसायातनं आपल्याला वेळ मिळत नाही किंवा आपण तेवढा वेळ देऊ शकत नाही, पण आपल्या समाजासाठी, माणसाला झटण्यासाठी फुलाची माकळी म्हणून मदत करावी म्हणून हे केलं. खरं तर आरक्षण आपण पाहतो की आरक्षणावरती टीका देखील होते की तुमच्या ताफ्यामध्ये फॉर्च्युनर आहेत, आता तर डिफेंडर आली, एवढ्या सगळ्या गाड्या घेऊन तुम्ही फिरताय, तुम्हाला आरक्षणाची काय गरज आहे? काय नक्की परिस्थिती, म्हणजे तुमची परिस्थिती आरक्षणाची गरज नसण्याची आहे, म्हणजे एवढा सगळा आहे, तर काय याबद्दल तुम्हाला काय वाटतं? प्रत्येक समाजात हा माणूस हा धनवान आहेच, असं आमच्या समाजातच आहे असं नाही, प्रत्येक समाजात आहे. पण गोरगरीब आहेत, आमच्यात पण कामाला जाणारी माणसं आहेत. त्यांच्या शिक्षणाला मुलाबाळाचं होत नाही, कोण ऊसतोडीला सुद्धा जातात. त्या विदर्भ मराठवाड्यात तर ऊसतोडीला मराठा समाज जातो. अशा त्या सगळ्या समाजाचं हे आहे. पण आमच्या बी समाजाला आरक्षण मिळावं, नोकऱ्या लागाव्या अशी आमची इच्छा आहे. तुमचे काय म्हणजे व्यवसाय काय आहे? तेवढं माझा सराफाचा व्यवसाय, ज्वेलर्स आहे, शेती आहे, 10-15 एकर ऊस वगैरे असतो, ऊसाच्या टोळ्या वगैरे आहेत. आणि भाऊ दुकानला असतो. कुठं? भाऊ कोलकात्याला असतो, तिथे बी दुकान आहेत. प्रॉपर तुम्ही कुठलं गाव तुमचं? प्रॉपर सांगोला तालुक्यातील चिकमोड. हां, म्हणजे सांगोल्यात ना आता जे दुसरं आंदोलन चालू आहे लक्ष्मण हाकेंचं, ती पण सांगोल्यातनंच आहे. हां, ते सांगोले. पण आम्ही चिकमोहूदचे, महूदमधून आहे. म्हणजे शहाजीबापूंचं चिकमोह. शाजीबापून चिक. मग काय या आंदोलनात सगळ्या समाज बांधवांना काय आव्हान करताय तुम्ही? समाज बांधवाला आव्हान एवढंच करेन की जरांगे पाटला या पाठीशी खंबीरपणे उभे राहून जरांगे पाटील हे आपल्याला 100% आरक्षण हे मिळवूनच देणार, सर्वांच्या कुणबी नोंदी मिळवूनच देणार. आणि आता जे 4 दाखले जी सरकारनं बाद केले त्याच्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? ते खोडसाळपणा आहे, ती राजकीय स्वार्थापुरते आहे की माझ्या पक्षात आहे किंवा आमच्याकडून उभं राहा की असं निवडून आल्यानंतर त्यांचं चाकलं कॅन्सल करायचे किंवा हे करायचे, हे खोडसाळपणा आहे की ही वाडावडी चालू आहे. हे चुकीच्या पद्धतीने हे 2 मंत्र्यांनी केलेलं आहे. नाही, पण त्यामध्ये एक प्रामुख्यानं साधे सोपे होते की दाखला जर त्यात काय जर त्रुटी आहे तर जात पडताळणी समितीनं ती त्रुटी दूर केली असती. पण एवढा मोठा परत एकदा मोर्चा, परत एकदा एवढी गर्दी करायची काही गरज होती का? नाही, आता ती राहिलेल्या नोंदींसाठी चालू आहे ना. हैदराबाद गॅजेट असेल, 17 गॅजेट, म्हणजे सरकारनं देतो म्हणून सुरुवात करते, परत संत गतीने चालतं. त्यांना सरकारला जाग आली पाहिजे, यासाठी सरकारला जाग आली पाहिजे. संत गतीने हे चालू असलेले काम फास्ट झाले पाहिजे. सर्वांच्या नोंद्या करून त्यांचे प्रमाणपत्र निघाले पाहिजे. खरं तर आपण पाहिलं की ज्या पद्धतीने एखादी नवीन गाडी घेतल्यानंतर आपण देवाला जातो, तीच भावना या मराठा समाजातील एका कार्यकर्त्याने ठेवली. त्यामुळंच त्यांना ती गाडी आहे ती जरांगे पाटलांना दिल्याचं या ठिकाणी सांगितलं. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, सांगोला.